आपल्या मुळातच काय की जे दुष्काळाचं मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या याला आपण कदाचित ओला दुष्काळ म्हणण्याच्या ऐवजी पूर परिस्थिती म्हणू शकतो, अतिवृष्टी म्हणू शकतो, जे आपल्या मॅन्युअलमध्ये म्हटलेलं आहे. त्याला काहीही म्हणा, पण त्याला तात्काळ आपत्ती घोषित करून आणि त्या संदर्भातली मदत ही शेतकऱ्याला झाली पाहिजे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळात ज्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.